मुंबईतल्या काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण पाहूया। एल्फिन्स्टन उड्डाणपुलासंदर्भात एमएमआरडीएच्या कार्यालयात बैठक बोलावली गेलेली आहे। एमएमआरडीए अधिकारी, आमदार आणि स्थानिकांमध्ये बैठक बोलावली गेलेली आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघाला नसल्याचं समजतंय। पुलाकडील 19 इमारतींच्या पुनर्विकासाबाबत ही बैठक होती। स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची देखील माहिती मिळतेय। स्वप्नील जाधव आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। या बैठकी संदर्भातली अपडेट आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया। स्वप्नील, बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही असं समजतं आहे। पुन्हा या संदर्भातली बैठक आता घेतली जाणार आहे का? तोडगा काढण्याच्या अनुषंगानं काय नेमके प्रयत्न आता येत्या काळात होतील? अजिंक्यजी, वरळी शिवडी जो कनेक्टर आहे, खरं तर हा उन्नत मार्गामध्ये 19 बिल्डिंग बाधित होणार होत्या, मात्र 2 बिल्डिंग आता यामध्ये बाधित होणार आहेत। मात्र ज्याप्रमाणे 19 इमारतींचं त्याच जागी पुनर्वसन करण्यात येणार आहे, त्यामुळे 2 बाधित इमारतीच्या आहेत, लक्ष्मी निवास आणि हाजी नूर जी बिल्डिंग आहे, त्या जे रहिवासी आहेत त्यांचं सुद्धा त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे। मात्र तेच त्यांचं पुनर्वसन जरी करण्यात येणार असलं तरी या दरम्यान 2 वर्षाचा कालावधी हा ब्रिज बांधण्यासाठी लागणार आहे। त्या दरम्यान त्यांना कुर्ला येथील काही भागामध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येणार होतं, मात्र तिथे त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। वरळी किंवा प्रभादेवी या भागामध्ये आमचं पुनर्वसन आहे ते करण्यात यावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यावरती एमएमआरडीएच्या बैठकीमध्ये कुठेतरी सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांना तिथेच कुठेतरी जवळपास त्यांचं स्थलांतर ते पुनर्वसन जे आहे ते करण्यात येईल अशा प्रकारे सांगितलं असलं तरी स्थानिकांनी आपल्या भूमिकेवरती ठाम राहून जोपर्यंत लिखितप्रमाणे आश्वासन देण्यात येत नाही, लिखित कागदपत्र जोपर्यंत हातात मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तोडगा हा अद्याप तरी निघालेला नाही। मात्र जर लिखित स्वरूपात या नागरिकांच्या हातामध्ये, स्थानिक रहिवाशांच्या हातामध्ये जर कागदपत्र म्हाडाकडून मिळाले, एमएमआरडीए कडून जर मिळालं नाही तर तिथे पूल जो आहे तो तोडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका ही स्थानिकांनी घेतलेली आहे। अजिंक्य, ठीक आहे। स्वप्नील, मात्र आता या अनुषंगानं पुढे नेमकं काय होतं हे तर पाहणं महत्त्वाचं असेलच। एमएमआरडीएचं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्या बैठकीला उपस्थित होते, त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली बैठकीत? नक्कीच स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित होते, कालिदास कोळंबकर सर, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर स्थानिक रहिवासी सुद्धा होते, ज्यामध्ये ज्यांची घरं बाधित होणार होती। दरम्यान एमएमआरडीए कडून सध्या सर्व प्रकारचे आश्वासने ते देण्यात आलेले आहेत, सर्व प्रकारची तयारी सुद्धा दर्शवलेली आहे। त्या 2 बाधित बिल्डिंगला त्याच ठिकाणी त्यांना पुनर्वसन त्यांचं करण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि यावरती कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं सुद्धा समर्थन म्हणजे समाधान झालेलं आहे। मात्र स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांना दुसरीकडे म्हणजेच कुर्ला सध्याचा पर्याय दिलेला आहे, मात्र त्यांना सुद्धा याच भागामध्ये जवळपास 500 मीटरच्या अंतरामध्ये त्यांचं जे पुनर्वसन आहे ते काही कालावधीसाठी करण्यात यावं अशा प्रकारची कालिदास कोळंबकर यांनी सुद्धा या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे। त्याचप्रमाणे जे मंत्रिमंडळ संदर्भात जी सह्याद्री अतिथीगृहावरती जी बैठक झाली होती त्या ठिकाणी सुद्धा कालिदास कोळंबकर होते। या बैठकीमध्ये सुद्धा 19 ज्या इमारती आहेत त्याच ठिकाणी त्यांना पुनर्वसन करून त्याच ठिकाणी त्यांना घर देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं। यानंतर एमएमआरडीएच्या बैठकीत सुद्धा अशाच प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मात्र जी हाजी नूर बिल्डिंग आणि लक्ष्मी निवास यामधील जे रहिवासी आहेत त्यांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। यांना सुद्धा त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे, मात्र त्यांना या 500 मीटरच्या अंतर्गत म्हणजेच वरळी असेल किंवा प्रभादेवी असेल याच भागामध्ये स्थानिक आपल्या भूमिकेवर एकंदरीत ठाम असल्याचंच दिसतंय आणि लोकप्रतिनिधी सुद्धा स्थानिकांच्याच बाजूने मागणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।